तर हा व्हिडिओ शनिवारचा आणि शनिवारी सईच्या पप्पांना सुट्टी असते। तर आम्ही सगळे आलोय ते ऐश्वर्या गार्डनला। तर मिसळ खाण्यासाठी सगळं आवरलं घरातलं। तर आईन ते काय अजून आलेले नव्हते, तर ते अजूनही मुंबईलाच आहे। तर सई, मी आणि मम्मी ही एकटी आहे ना, तर आता मिस्टर मम्मीलाही घ्यायला गेले होते, कारण सौरभ भाऊ पण पुण्याला गेलेला आहे ना, त्यामुळे तरच म्हटले चला मम्मीला घेऊन येऊ। आणि मम्मीसोबत सोनी आली, माझी बहीण, आणि म्हणजे मनीषा क्लासला गेलेली होती, आणि छोकुली तर तिच्या मावशीच्याच घरी थांबली। ती आमच्यासोबत काही सिन्नरला आलीच नाही, तर तिच्या मावशीचं घरीही कुंदेवाडीलाच आहे, म्हणून ती आमच्यासोबत तिला आम्ही खूप आग्रह केला चल, तरीही ती यायला तयारच नव्हती, कारण तिच्या मावशीच्याही लहान लहान मुली आहे ना, तर त्यांच्यासोबतच तिला राहायचं होतं। तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी पोटभर असा मिसळीचा नाश्ता केला, आणि इथे भरपूर अशी गर्दी असते। तर सिन्नरची फेमस आहे ती ऐश्वर्या मिसळ म्हणून। आणि त्यानंतर मग मिस्टर ना मम्मीला सोडवायला गेले होते, तोपर्यंत म्हटले चला तिथे समोरच गार्डन आहे, तर सईला थोडासा झोका वगैरे खेळू। आणि तरीही आता सईचे पप्पाही आले, तरीही सई निघायला तयारच नव्हते, आणि नंतर थोडंसं लालच देऊन आईस्क्रीमचं तर झोक्यावरून उतरली। आणि खरंच हे गार्डन पण छान आहे, म्हणजे पहिले तर जास्त छान होतं, आता थोडंफार म्हणजे तुटलेले फुटलेले आहे वस्तू वगैरे, पण म्हटले चला सईला झोका वगैरे खेळू। तर हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आम्ही आता ऐश्वर्या गार्डनमध्ये ना मिसळ खाण्यासाठी गेलो होतो। आता मम्मी एकटीच होती, त्यामुळे मम्मीने त्यांना नेलं, आणि आता आमचं नाश्ता वगैरे झाला आहे, सईला थोडा वेळ खेळवलं, आता घरी चाललो आहे। चला चला आता आम्ही ना थोडी शॉपिंग करायची आहे, आज शनिवार आहे, तर आता आम्ही शॉपिंग करायला चाललोय। चला येऊ का मम्मी? चला भरपूर करायची का शॉपिंग? थोडी अशी घ्यायची ना, बघू ना आता। काय 2 नंबर झाली का शॉपिंग? बोला की, सगळे ताई म्हणतात तुम्ही खूप शांत आहे। अजून बाकी शॉपिंग तर भरपूर ताईंच्या कमेंट असतात मिस्टर बोलले नाही, बोलत नाही व्हिडिओमध्ये, तर आज थोडंफार बोलले, तर म्हणजे हळूहळू ते सगळेही बोलायलाच लागतील। तर भरपूर अशी शॉपिंग करत होतो, तर इथे पण म्हणजे ड्रेस वगैरे बघायला आले, पण मला सैला म्हणजे डेली यूजसाठी टी शर्ट हवे होते, पण हवे तसे रंग काही भेटले नाही, तर थोडीफार खरेदी केली इथनं। तर ह्याच मॉल मम्मीच्या घरापासून हे मॉल जवळ आहे, इथे चालू आम्ही शॉपिंग करण्यासाठी। तर आत्ताच मार्केटमधून शॉपिंग करून आले, तर ज्या गरजेच्या वस्तू होत्या ज्या मला हव्या होत्या ते घेऊन आले। तर आता उन्हाळा संपलाय, पण आम्ही नेहमी ना बॉटलमध्येच पाणी आम्ही भरून ठेवतो, आणि जेवताना बॉटलच घेतो, म्हणून घेतलंय। हे 150 रुपयाचे 4 बॉटल पडतात। मॉलमध्ये थोडं ऑफर वगैरे राहते ना, मग परवडून जातं असं। दणकटे असे हे नाही, एक दुसरे होते किती रुपयाला? 120 चे 3 होते ना, 4। आणि सईसाठी खाऊ, सईला अति काही झाली खाऊ खायची। सौरभ मामा तुला आणतो ना, मग मला तिथं पाहिलं, म्हटलं माझ्या सईला लय आवडतं हे बॉटल। छान आहे, मस्त आहे, मस्त आहे, क्वालिटी पण छान आहे, मस्त कवरटी सुऱ्या घेतली ती चाकू 100 रुपयाच्या, म्हणजे 99च्या 3, म्हणजे मोठी छोटी छोटी, फक्त धार असली पाहिजे। मस्त आहे, सुरी पण मस्त आहे, खोलून बघू काढा आहे का नाही, नाही तर काही काही फक्त दिसायला राहतच नाही। मम्मीचे 2-3 आणले अशी बिना धारीचेच, मी घरी बिना धारायचं असते, काय कारण उपयोगाचं नाही। हे आहे का नाही बघायला, अहो 100 रुपये 3 परवडत होते ना।
चमचम करते. माझं काय आहे? आता मी त्यांचे काय करणार आहे, हे यूज करेन जास्त. हाताला बघ, कारण लय दहा दिसते एवढं. छान किती धारी आहे गं? ठीक आहे तुम्ही. तुमच्या एका बसुरीला धार नाही म्हणू नको घे एक. ते तुमच्या या काही सुरीला हात नाहीये. काय बाळा ते असंच खातात. ही छोटी तुला छान आहे ना ते. हं? पटकन काही कापायला एवढी मोठी काढायपेक्षा माझ्या काय माझ्या चालून जातात. माझं काही नाही, मी व्यवस्थित अगं बाई, काढते. ही एक आहे आणि ही एक नव्हती मला मोठीच टाकली. तुला लागते का मोठी? आणि एक अशी साईजची आमच्याकडे आहे, तिला पण धार आहे एक. आहे ना ती ब्लॅक कलरची. काय? सांडू नको ना. छान आहे, सुरी पण मस्त आणली आहे. एक बाउल आणली आहे. छान आहे, असं पीठ वगैरे काही भाजी वगैरे काढण्याची रेसिपीसाठी छान आहे, ती मस्त कितीला पडली हो आपल्याला. आणि ही एक प्लेट आणली आहे मस्त पैकी सईसाठी. सईला नाश्ता खायला पोहे खायला. सई तर लगेच तोडून ठेवेल, सईला देऊ ती नको. किती रुपयाला पडली हो? हो बरं बिल. असं झाकण वगैरे ठेवलं छान आहे, मस्त आहे. प्लेट कशाला घ्यायची? प्लेट घेतली नसती तरी चाललं असतं. आवाज काही बनवलं ना तर त्याच्यावरती ठेवायला ती अगदी 2 आणि प्लेट छान आहे, असं वस्तू अजून एक वगैरे. घेतली नाही. रेसिपी झाल्यानंतर त्याच्यावर ठेवायला वेगळी आहे. छान आहे, एकदम मस्त. दोन्ही वेगळ्या घेतल्या वेगळ्या. आणि ही पण मस्त आहे. म्हणजे ही प्लेट आहे, याच्यावर ठेवू शकतो आपण. हा. आणि याच्यामध्ये पण आपण मस्त काही रेसिपी केली तर ठेवू शकतो ना, त्या स्टीलच्या याच्यामध्ये ठेवण्यापेक्षा. ही मला आणली ऑफर ते सईसाठी कॅडबरी थोड्याने खाली काहीच नाही. आम्ही ना शेटी वॉटर पार्कला गेलो. चेहरा पण नाही किती पिंपल झाले. पिंपल झाले, त्यास पाणी इन्फेक्शन झालं. म्हणून फेस वॉश घेऊन आले. पहिले हेच वापरायचे, आम्ही सगळे हे वापरायचो. आता आम्ही सध्या हे बंद केलेलं होतं. तर मी आता आणले. आता बघ ना माझ्या आणले. हा घालतो ना पूर्ण पिंपल इथं पहिलं ते मला घे. आणि फॅरन लावली बाकी काही नाही. फॅरन ते मेन्स. एवढी सगळी काय खरेदी झाली. तुम्हाला काय आवडलं याबद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा. मला सगळं आवडलंय, कारण तिची खरेदी आता छान छान करायला लागली. आता फक्त जग राहील. मग तो नव्हता का तिला? तो लई असं याच्यावर वेगळा धातूचा होता. हॉटेलमध्ये राहतो पैसा दनगट. वेगळं दनगट ना मात्र सारखं घ्यायचं. त्याच्यातून आरपार पाणी. कधी शापू पाहिला तो छान आहे, 100 छान आहे तो. रुपयाचा. मस्त आहे, 100 रुपये. तेलाची बॉटल राहिली आहे नाही का, बारीक तोटात बघत. हा हा ते ऑनलाईनच परवडतील. तिथं होते आपण त्यावेळी हा, होते. होते. काचेच्या होत्या का? हा काचेच्या होत्या, केवढ्याला होते? पाहिलं नाही. हे कसं ओपन करायचं तेच पप्पा. हा याच्यावर टी लिहिले चहा पावडर. छान छान, डबे पण मस्त आहे, दणकट आणलेली आहे. 90 रुपयाला मिळते. जे तुम्हाला घ्यायचं असेल ते अरे घेऊन ते घ्या. धागा आहे ना, ते धर ना. वट. असं असं करायचं, हा, असं करायचं. याच्यात कॉफी ठेवायची आहे. कॉफीच्या पुड्या वगैरे छान आहे, छान. डबे पण दणकट आणलेले तिथे एक आणि दुसरी किमतीच्या पण- मानाने पण छान आहे. बघ मम्मी तिथे ना 200 रुपयाचे 3 डबे होते. परवडतील का ग? अशी मोठी साईज एवढी. काचेच्या एक 500 ग्रॅमचा एक होता. ओपन बाहेरचं आपलं दिसत होतं का? हा आहे ना. 200 रुपयाचे 3 का? पण मग आहे ना ते ऑनलाईनच परवडते. मिशोमध्ये ना एखादी थोडी जास्त क्वालिटी आणि ते कसं आहे, त्याला ना सिस्टीम राहते ना काढायची. असं बटन बिटन हा, राहतात, वरती हा. अटकून द्यायचं आणि बटन दाबलं खालून बरोबर निघून येतं. फ्रीज मध्ये ठेवून बसायची. आणलेले आणि बॉटल पण तिला फ्रीजच होत्या. ते माझ्या त्या दिवशी बॉटल नेल्या होत्या. मी तिला आल्याला विचारलं, बॉटल आणायच्या ना, तुला मग पाणी येत नाही. परत भरून दिल्या असत्या मी. तर ती बोलली मी आता नवीनच बॉटल घेऊन येते. त्या पण आता ती घेऊन येते. नाही का आम्हाला एक दिवसाच्या येत होती या बॉटल. पण मुहूर्त सापडत नव्हता. मुहूर्त आज सापडला. हे बघ किती भारी. पाहिजे किती हवा बंद आहे. मस्त आहे. नाही की नाही दणकट आहे. किती 90 रुपये परवडले.
आले तर पार्सल मागवलं होतं तरी पण अजून एक बाकी आहे मम्मी. ते main आहे. जे मी एक पार्सल मागितलं ते भारी आहे. आता यामध्ये पाणी कसं भरलेलं आहे म्हटलं अगं एवढं बॉक्स मध्ये एवढं पार्सल कसं केलं. कुंड्या नाही राहत याच्यात. नाही पुण्या नाही राहत ना. म्हणजे अगं हे 8 सांगितले 8 160 रुपये मध्ये 8 पण छोटी साईज आली हो लई. एवढीच आहे ना मग. एवढीच आहे का याच्यात ती बाकीची. हे बघा ना असं थोडी दिसतंय ना. कसं आहे नरम त्याच्या आला त्या चौकीने आपण घ्यावं लागेल. पुण्याला काय आहे आमच्याकडं आहे का छोट्या? आजींनी किती मी गेले मागचं एक आहे, ती घेऊन जा. ते काय 100च्या 5 करा. 160चं मानले मागे मग बघा रिटर्न करू शकतो आपण बघा. नको से बाळा नको. असं लांब काय वाटलंच तर. ते लांब आहे. त्या 8 फुटावर कसं वाटतं? ते एकाला एक आठच राहतं ना वाटतं काहीतरी. असंच असं लाव. छान वाटत थोडी साठी साईज वाटते का? असं मला वाटतंय छोटी वाटत राहिली आहे ना. थोडं मोठ्या साईजचे. आता ही काय बसते ना. कुंडी बसते ना पण. पण ते मार्क्स मध्ये झाकून जातं ना. त्याला काय होतं? हो बरं सगळे. पहिले मला डिझाईन दाव कशी. ए ते पूर्ण काढले पण वापरतो. आधी मी बसवलेली ते. एवढंच आहे. होय होय मस्त वाटतं. पाहून घे बरं. घेऊन राहू तुम्हालाच. अजून एक आणलं झाड. जाड नाही आमच्याकडे. ते बसेल का ते कागद पिशवी बाहेर ओढी होतं. तिला आपण बर्थडेला आणेल ते बसेल ना. बसेल तर मग कलर. पाऊस म्हणजे पाहिजे नव्हतं. सगळे गेले तिथे पाऊस. म्हैस पाऊस चालू आहे आमच्या सिन्नरला आणि सईला पावसात फिरायचंय. सई पाऊस ती बॉटल फेका बॉटल फेका बाई. चला घरामध्ये तर पाऊसही आलेलं होतं आणि हे बघा हे मम्मीच्या इथे लावलेले आहे ना. तर ऑनलाईन मागवलं होतं पण मला असं वाटतंय छोटं झालेलं आहे. पण बघू आता कसं दिसतं लावून बघू नये तर रिटर्न करू. डिझाईन निघायचं. ए मी जायला किती पाऊस आहे बाहेर. तू पावसात कशी नाचत आहे? नाचू दाखव मम्मी तुला पावसात. साय ना. ती लावून घ्यायची. साई म्हणते, मला पावसात भिजायला जाऊ दे. पावसात भिजायला जायचंय का? नाही जायचं चालेल का तुला? नाही जायचं. आजारी झाली तर चालेल का? मग एक फ्रॉक सगळा ओला होईल तुझा. वाला झालं तू पाखर किती ओला केलं तू थोड्याच पावसाने. किती गार लागते बाबू. सैला किती गार लागते. बदलायचं आहे का? मग भिजायला गेल्यावर ओला होईल ना. मग नाही जायचं. नाही जायचं. सैला भिजायला जायचं नाही. सईचा फ्रॉक बदलायचा आहे. तिला ओला झाला येतो आहे ना. ठेवला का सई. चला आज भरपूर दिवसापासून आहे तर म्हणजे हा व्हिडिओ थोडा लेटच येत आहे. म्हणजे व्हिडिओ नाही तर जे मला तुम्हाला दाखवायचं नाही ते थोडं लेटच येत आहे. पण खरंच खूप गोंधळ खूप गडबड सगळं काही होतं. आणि आता पण आहे ना आई बाहेर गावी गेले होते त्यामुळे मला जमत पण नव्हतं. आणि आज खास म्हणजे सईने कपाटमध्ये जाऊन आजीच्या घरी आलोय ना तर मागे जाऊन तिने तो ड्रेस काढून आणला आहे.
तर ज्योती साबळे तर मावशींनी ना तर सईसाठी अंशूसाठी मागे ड्रेस पाठवले होते ना ताई मावशीकडे, म्हणजे माझ्या मावशीकडे पाठवलेले होते. तर मी नव्हते त्यामुळे मला त्यांनी मावशीने लगेच दुसऱ्या दिवशीच दिला. पण मला दाखवता येणार तर लग्न वगैरे खूप काही होतं, मी बाहेर गावी गेली होती त्यामुळे मला काही दाखवता येतच नव्हता. तर सॉरी ताई, सॉरी मावशी. तर म्हणजे तुम्हाला भेटणंही झालं नाही आणि तुम्ही सईला एवढा छान ड्रेस आहे ना दिला, तोही मला दाखवायला जमलं नाही. तर आज आहे ना मी ना तर ती स्वतः घेऊन आली आहे. मला म्हणते मम्मा हा ड्रेस घालू का तुझ्यासारखा सेम. तर खरंच खूप छान ड्रेस आहे आणि थँक्यू सो मच मावशी, सईलाही खूप आवडला. तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये बघा सईला ड्रेस कसा दिसतोय. तर त्यांचं नाव आहे ना त्या मावशींचं नाव ज्योती साबळे. त्या तर सईने ना मागे कपाटातून जाऊन आहे ना हा ड्रेस काढून आणला आणि मला म्हणते तुझ्यासारखा सेम आहे. तर हे बघा खरंच मावशी खूप छान ड्रेस आहे तिला आणि खूप मस्त दिसते सई. सई इकडे बघ, तू थँक्यू आजी बोल ना. मला खूप मस्त ड्रेस मला आवडला सांग. हो आणि पर्स पण खूप छान आहे. जोरात बोल थँक्यू. फ्लॅट दे आजींना. सईलाही आवडला हा ड्रेस. खरंच मावशी खरंच खूप छान ड्रेस दिसते सईचा. हे बघा आणि मस्त आहे. खूप छान दिसते का? हो नवीन ड्रेस घातलाय सई थोडंसं मोठं आहे पण मग तू मोठी झाली का मग छान दिसते अजून. सईला आवडला हा मावशी ड्रेस. खरंच खूप छान ड्रेस आहे आणि सॉरी थोडंसं लेट झालं. खरंच मनापासून सॉरी म्हणते मी कारण खरंच खूप लेट झाले आणि खरंच खूप छान दिसते सईला हा ड्रेस. तर थोडंसं मोठं वाटतंय पण मग येऊन जाईल. बाहेर जायचंय सई रडते तिला पावसात बाहेर जायचंय म्हणून. चला आम्ही फोटो काढतो मस्त. तर सईने मी सेम ड्रेस घातलाय ना तर मावशीमुळं त्या मावशीने तुला सेम माझ्यासारखं दिला. आता आम्ही मस्त फोटोशूट करतो. बाय बाय. चहा घेतो बाहेर मस्त मुसळधार पाऊस चालू आहे. चहा सोबत तर मम्मीने स्वयंपाक केला आणि आम्ही तिथंच जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा घरी निघालो. तर चला आता जेवण वगैरे झालंय आणि आता मी घरी निघतोय. येऊ का मम्मी? तुला यायचंय का? नाही यायचं तुला? तू आजी शेजारीच थांबते का? आजी पाशी झोपायचंय तिला. तुझ्या पाशी झोपायचंय तिला. बाय बाय. येऊ का मम्मी?